Hello students, today in this lecture we are going to study about the physical properties and chemical properties of alcohols. अल्कोहोलचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वरती आपण आज लेक्चर घेणार आहोत. त्यापैकी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायचे. तर फर्स्ट प्रॉपर्टी इट इज स्टेट अँड ओडर, सेकंड प्रॉपर्टी मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, थर्ड प्रॉपर्टी नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड फोर्थ प्रॉपर्टी इट इज सोल्युबिलिटी. एक्झाममध्ये बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारताना मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ फॉलोइंग कंपाऊंड किंवा सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड याच्यावरती फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, तर वन बाय वन वी विल सी द प्रॉपर्टीज हियर. फर्स्ट प्रॉपर्टी इट इज स्टेट अँड ऑर्डर. फर्स्ट प्रॉपर्टी स्टेट अँड ऑर्डर. स्टेट म्हणजे वेदर द अल्कोहोल्स आर इन गॅशियस स्टेट और लिक्विड स्टेट और इन सॉलिड स्टेट. तर त्यापैकी सुरुवातीचे जे लोअर अल्कोहोल्स आहेत, लोअर अल्कोहोल्स म्हणजे अप टू C5, द अल्कोहोल्स विच कंटेन कार्बन एटम, नंबर ऑफ कार्बन एटम एज 5. द लोअर अल्कोहोल्स they are colorless toxic liquid. Lower alcohols are colorless toxic liquid with characteristic alcoholic smell or odor. म्हणजे जे लोअर अल्कोहोल आहेत ते कलरलेस पण आहेत प्लस टॉक्सिक पण आहेत. दे आर इन लिक्विड स्टेट अँड दे हॅव डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक ओडर. त्यापैकी आपल्याला माहीत असणारे जे अल्कोहोल्स आहेत तो म्हणजे मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल 95% ऑफ प्युअर मिथाइल अल्कोहोल इट इज नोन ॲज स्पिरिट. स्पिरिट म्हणजे 95% प्युअर मिथाइल अल्कोहोल अँड कॉम्बिनेशन ऑफ इथाइल अल्कोहोल. स्पिरिट म्हणजे फक्त मिथाइल अल्कोहोलच नसतं, तर इथाइल अल्कोहोल सुद्धा असतं, पण त्याच्यामध्ये मिथाइल अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. त्यानंतर इथाइल अल्कोहोल हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. या इथाइल अल्कोहोल इट इज ऑल्सो हॅव कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक स्ट्रॉंग ऑर्डर अँड दीज कंपाऊंड्स आर कलरलेस टॉक्सिक लिक्विड. आता टॉक्सिक असून सुद्धा हा बिवरेजमध्ये अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल जो आहे तो मेनली बिवरेजेसमध्ये वापरला जातो. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे जरी हा बिवरेजेसमध्ये वापरला गेला तरी एक्सेस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोलिक बिवरेजेस इट इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे आपल्या प्रकृतीसाठी ते कधीही चांगलं नाही किंवा उपयोगाचं नाही. आणि मिथिलेटेड अल्कोहोल जे आहे सपोज इन केस इन बिवरेजेस फॉर्म इथाइल अल्कोहोलच्या कॉम्बिनेशनमध्ये चुकून काही प्रमाणात जर मिथाइल अल्कोहोल त्या बेवरेजेसमध्ये ॲड झाला तर इट बिकम्स व्हेरी व्हेरी टॉक्सिक अँड डेंजरस टू हेल्थ. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. सेकंड वन इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. The melting point and boiling point of alcohol is higher than corresponding alkane. या अल्कोहोलच्या करस्पॉन्डन्समध्ये जो अल्केन आहे त्याच्यापेक्षा अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा नेहमी जास्त असतो. फॉर एक्झाम्पल मिथेन याच्यापासून किंवा याच्या करस्पॉन्डन्समध्ये असणारा अल्कोहोल मिथाइल अल्कोहोल किंवा इथेन याच्या करस्पॉन्डन्समध्ये असणारा अल्कोहोल C2H5OH दॅट इज इथाइल अल्कोहोल.
मिथेनचा जेवढा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट असेल त्याच्यापेक्षा नेहमी जास्त मिथाइल अल्कोहोलचा असतो. इथेनचा जो असेल त्याच्यापेक्षा नेहमी जास्त इथाइल अल्कोहोलचा असतो. इथं हे लक्षात ठेवायचं. नाउ नेक्स्ट पॉईंट हियर अबाउट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. द MP and BP, the melting point and boiling point increases. The melting point and boiling point increases with increase in molecular weight. म्हणजे जसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होत जाईल तसं हा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो सुद्धा इन्क्रीज होत जातो. म्हणजे लोअर अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो आणि जसं अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट वाढत जाईल, हायर अल्कोहोल बनत जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या अल्काइल ग्रुपची संख्या किंवा कार्बन ॲटमची आणि हायड्रोजनची संख्या जसं वाढत जाईल तसं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो इन्क्रीज होत जातो. बट इन केस ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल, आयसोमेरिक अल्कोहोल म्हणजे आयसोमर्स कोणाला म्हणायचं? द कंपाऊंड्स विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली आर नोन ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर. ओके, तर इथं इन केस ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल व्हॉट हॅपन्स? In case of isomeric alcohol, the melting point and boiling point, it goes on decreasing with increase in branching. हा इथं specific point जो आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. The MP and BP of isomeric alcohol goes on decreasing with increase in branching. म्हणजे जसं ब्रँचिंग इन्क्रीज होत जाईल तसं जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे तो इथं डिक्रीज होत जातो. आणि याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत, ते म्हणजे इन दिस केस फॉर एक्झाम्पल हियर इट इज N ब्यूटाइल अल्कोहोल, सेकंडरी ब्यूटाइल अल्कोहोल और आइसोब्यूटाइल अल्कोहोल, सेकंडरी ब्यूटाइल अल्कोहोल एंड टर्शियरी ब्यूटाइल अल्कोहोल. हे चार प्रकारचे अल्कोहोल्स आहेत. दीज 4 अल्कोहोल्स आर आइसोमर्स ऑफ इच अदर. हे आइसोमर्स आहेत बिकॉज ऑल दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट दे हॅव डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. या प्रत्येकाचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. N ब्यूटाइल अल्कोहोल मध्ये इट इज CH3 CH2 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 OH. इट इज N ब्यूटाइल अल्कोहोल. आइसोब्यूटाइल अल्कोहोल मध्ये CH3 CH CH3 CH2 OH. इट इज आइसोब्यूटाइल अल्कोहोल. सेकंडरी ब्यूटाइल अल्कोहोल मध्ये CH3 CHOH CH2 CH3. It is secondary butyl alcohol. And in case of tertiary butyl alcohol, टर्शियरी ब्यूटाइल अल्कोहोल मध्ये OH group, it is attached to tertiary carbon. It is N butyl alcohol, OH group attached to normal carbon or normal chain. Isobutyl alcohol, in this compound the second carbon from terminal it carries one CH3 group किंवा one methyl group
if this alcohol is iso, name starts as isobutyl alcohol. Secondary butyl alcohol मध्ये OH group attached to secondary carbon, it is attached to another 2 carbon atoms, this carbon is secondary. And tertiary butyl alcohol, OH group attached to tertiary carbon, it is attached to another 3 carbon atoms. Okay, now here if we see the boiling point of these compounds, boiling point of these compounds, the boiling point of N-butyl alcohol, it is 118 degree centigrade. That is of isobutyl alcohol, it is 108 degree centigrade. Secondary butyl alcohol has boiling point as 99 degree centigrade, and tertiary butyl alcohol, it has boiling point as 83.5 degree centigrade. आता जर ह्याच्या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, प्रत्येकामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत, 3, 2, 5, 2, 7, 2, 9 आणि 1, 10 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन. या पद्धतीने 4 कार्बन, 10 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन. प्रत्येक ठिकाणी सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु प्रत्येकाचं स्ट्रक्चर मात्र वेगवेगळं आहे, बिकॉज दीज आर आयसोमर्स ऑफ इच अदर. आणि या आयसोमेरिक कंपाऊंड्समध्ये एन ब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जरी त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला तरी एन ब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट 118 डिग्री, आयसोब्युटाइलचा 108 डिग्री, सेकंडरी ब्युटाइलचा 99 आणि टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोलचा 83.5 डिग्री. आता इथं काय होतंय तर नॉर्मल चेन असल्यामुळं हा जो कंपाऊंड आहे याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. इथं या ठिकाणी 2 नंबर कार्बनला सिंगल ब्रँचिंग आहे, त्यामुळं याचा बॉइलिंग पॉईंट 118 पेक्षा कमी झाला, 108 डिग्री झाला. या ठिकाणी OH ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. therefore it has boiling point as 99 degree. And here as branching increases, that means इथं डबल ब्रँचिंग आहे, इथं सिंगल ब्रँचिंग आहे, इथं डबल ब्रँचिंग आहे. ब्रँचिंग वाढल्यामुळे काय झालंय, अगेन द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस अप टू 83.5 डिग्री. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो तर अरेंज द फॉलोइंग कंपाउंड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर मेल्टिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट, किंवा अरेंज द फॉलोइंग कंपाउंड्स इन देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट. परीक्षेत नेमकं काय विचारले, इन्क्रीजिंग पॉईंट विचारले, इन्क्रीजिंग ऑर्डर विचारले का डिक्रीजिंग ऑर्डर विचारले, ते आधी व्यवस्थित बघायचं. कधीही असेल मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भात कधीही जसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होत जाईल तसं त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो इन्क्रीज होत जातो. आणि जसं ब्रँचिंग इन्क्रीज होत जाईल, जसं ब्रँचिंग वाढत जाईल तसं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो डिक्रीज होत जातो. मग एकाच प्रकारचं कंपाऊंड देतील असं नाही, फक्त अल्कोहोलच देतील असं नाही. अल्कोहोलच्या ऐवजी अल्कोहोलच्या कॉम्बिनेशनमध्ये अल्केन असेल, अल्केन त्यानंतर अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंपाऊंडचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं. त्याच्यामध्ये बेसिक काय लक्षात ठेवायचं की मॉलिक्युलर वेट कोणाचं कमी आहे हे महत्त्वाचं पहिल्यांदा, त्यानंतर तो सगळ्यात कमी मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटवाला असेल, आणि त्याच्यानंतर उरलेल्या कंपाऊंडमध्ये आयसोमेरिक जर कंपाऊंड असतील तर जेवढं जास्त ब्रँचिंग असेल तेवढं त्याचा मॉलिक्युलर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी असणार आहे. आणि त्यानंतर जे कंपाऊंड्स, काही कंपाऊंड्स असे आहेत जे इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात, ज्यांच्यामध्ये हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होतो, त्यांचं सुद्धा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा इतरांच्यापेक्षा जास्त असतो. मग असे कोणते कंपाऊंड्स आहेत ते बरोबर व्यवस्थित अरेंज करायचे आपण, आणि मग त्याचे डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर परीक्षेमध्ये जसे विचारलेलं आहे त्या पद्धतीने लिहायचं. ओके. Now next point we are going to study
हियर दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता या ठिकाणी द बॉन्ड बिटवीन अल्काइल ग्रुप अँड OH, it is polar bond. The bond between alkyl group and OH, it is polar because oxygen from OH group, it is more electronegative than R group or carbon atom in R group. Therefore this oxygen it withdraw shared pair of electron. shared pair of electron म्हणजे काय, तर या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जी इलेक्ट्रॉनची पेअर पार्टिसिपेट झालेली असते ती इलेक्ट्रॉनची पेअर हा स्वतःकडे खिचून घेतो. Therefore oxygen it carries minus delta charge or minus delta, and therefore R group it carries or it bears positive delta charge. म्हणजे हा अल्कोहोल मधला बॉन्ड जो आहे इट इज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. इट इज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर का, तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे खेचून घेतो आणि हा मायनस निगेटिव्ह बनतो किंवा निगेटिव्ह बनतो आणि आर ग्रुप पॉझिटिव्ह बनतो. आणि कोव्हॅलंट का, द बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, नाव द अबाउट द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय, द मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल दे आर internally linked with each other by hydrogen bond. आता हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, सपोज इट इज द वन अल्कोहोल molecule of one alcohol molecule, then it is another alcohol molecule, it is third alcohol molecule. Here what happens, the oxygen of first alcohol molecule it forms force of attraction between the hydrogen of OH group of second molecule or another alcohol molecule. म्हणजे एक अल्कोहोल मॉलिक्यूल मधला पहिल्या अल्कोहोल मॉलिक्यूल मधला जो ऑक्सिजन आहे हा त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूल मधल्या हायड्रोजन मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. तसंच सेकंड अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मधला ऑक्सिजन आणि तिसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूल मधला हायड्रोजन याच्यामध्ये हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं आणि याच्यामध्ये वीक बॉन्ड तयार होतं. हे कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड असतात किंवा सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड असतात, परंतु फोर्स ऑफ अट्रॅक्शन ने तयार होणारा हा जो बॉन्ड आहे हा थोडासा वीक बॉन्ड असतो. हा वीक बॉन्ड कशामुळे तयार होतो, तर निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम इट फॉर्म्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन विथ दिस पॉझिटिव्ह हायड्रोजन. इट इज निगेटिव्ह ऑक्सिजन, इट इज पॉझिटिव्ह हायड्रोजन, हा निगेटिव्ह आणि अशा पद्धतीनं ही चेन तयार होत राहते किंवा हायड्रोजन बॉन्ड तयार होत राहतात. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज फॉर्म्ड बिटवीन निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन अँड पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, दिस वन इट इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्ड. सबसिक्वेंट किंवा ॲडजसंट मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शनने तयार होणारा बॉन्ड आहे इट इज known as hydrogen bond, and due to the formation of intermolecular hydrogen bond the alcohols have higher melting point and boiling point than the corresponding alkane. आता आपण या पॉइंट मध्ये बघितलेलं आहे, काय बघितलं आपण, तर करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा अल्कोहोलचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा थोडासा जास्त असतो. का जास्त असतो, तर अल्कोहोल्स मध्ये हे फॉर्मेशन इंटरमॉलिक्युलर फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड टेक्स प्लेस अँड मोर अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला थोडीशी जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि त्यामुळं या अल्कोहोल्सचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा नेहमी जास्त असतो. म्हणजे या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये दोन पॉइंट असतील, द बॉन्ड बिटवीन आर ग्रुप अँड OH इट इज कोव्हॅलंट polar covalent bond and there is formation of intermolecular hydrogen bond between the subsequent or adjacent alcohol molecules within the compound. Okay. Now next point we are going to study, it is solubility. Solubility मध्ये काय असेल तर lower alcohols are water soluble.
lower alcohols are water soluble because they can form hydrogen bond with water molecule. हे लोअर अल्कोहोल पाण्यामध्ये सोल्युबल का असतात? बिकॉज दे कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. आत्ताच आपण हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं बघितलेलं आहे. जर सपोज दिस इज molecule of alcohol and this one is molecule of water, it is water molecule. If it is water molecule, here it is alcohol, molecule of alcohol, and this one is molecule of water. Again oxygen, from one alcohol molecule it forms force of attraction with hydrogen of water molecule. Here oxygen of water molecule it forms force of attraction with the hydrogen from alcohol molecule. Therefore the oxygen it becomes negatively charged while hydrogen it becomes positively charged. And this force of attraction between oxygen and hydrogen, again it is hydrogen bond, formation of hydrogen bond. कोणताही कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल होण्यासाठी एकतर त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होताना आयन्स फॉर्म केले पाहिजे किंवा वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करता आले पाहिजे. जर वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करता आले एखाद्या कंपाऊंडला, ऑर्गॅनिक कंपाऊंडला, then that organic compound it is water soluble. Here lower alcohols are water soluble because they can form hydrogen bond with water molecule. आणि हे असं असल्यामुळेच लोअर अल्कोहोल जे आहेत जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा इतरांच्या पेक्षा किंवा करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा थोडासा हाय असतो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. Now here we are going to study about the chemical properties of alcohol. There are three types of chemical properties of alcohol. First one is laboratory test for alcohols. This property includes reaction with litmus paper किंवा litmus paper test, and the second one is reaction with bases. The second property or second type of reaction it is reactions involving breaking of OH bond, that means bond between oxygen and hydrogen of OH group. It gets broken here. These reactions involve acidic nature of alcohols. या रिएक्शन मध्ये आपल्याला अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर कसं आहे ते स्टडी करायचं. त्यानंतर एस्टरिफिकेशन रिएक्शन. In this reaction here esterification it is carried out using concentrated H2SO4, acetic anhydride and acid chloride. These three reagents, हे तीन रिएजंट वापरून आपण एस्टरिफिकेशनची रिएक्शन कॅरी आउट करू शकतो. आणि ह्या दोन्हीही प्रकारच्या रिएक्शन मध्ये the bond between oxygen and hydrogen gets broken. Therefore these reactions they are involved under this heading, reactions involving breaking of OH bond. Now the third type of reaction it is reactions involving breaking of COH bond. That means bond between carbon and OH group. It is broken down. कार्बन म्हणजे R ग्रुप मध्ये असणारा कार्बन, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बन मधला आणि OH ग्रुप मधला बॉन्ड ब्रेक होतो. अशा किती प्रकारचे रिएक्शन आहे तर हियर दिस आर रिएक्शन. फर्स्ट वन रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड्स दे आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज HX आणि HX म्हणजे HCl, HBr, HI यापैकी कोणताही एक हायड्रोजन हॅलाइड असू शकतो. देन रिएक्शन with phosphorus halide. Phosphorus halide they are generally represented as PX3. PX3 मध्ये PCl3 असेल, PBr3 असेल किंवा PI3 असेल आणि PX5 मध्ये मात्र फक्त PCl5 असतो. PBr5 आणि PI5 they does not exist. हे जे दोन कंपाऊंड आहेत PBr5 आणि PI5 हे तयारच होत नाही. इथं PX3 मध्ये मात्र PCl3, PBr3 आणि PI3 हे तिन्ही कंपाऊंड असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू फॉर्म अल्कीन. या प्रकारच्या हेडिंग मध्ये किंवा या रिएक्शन मध्ये आपल्याला सेजेप्स रूल स्टडी करायचा आहे या रिएक्शन मध्ये. अँड द फायनल वन इज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स इट इज कॅरीड आउट युजिंग K2Cr2O7. K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. CrO3 म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साइड किंवा
chromic acid, and PCC. PCC means pyridinium chlorochromate. हे 3 रिएजंट वापरून आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल ही रिएक्शन कॅरी आउट करता येते. त्याच पद्धतीने ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल कॅरी आउट करण्यासाठी आपल्याला हिटिंग विथ CU मेटल हे सुद्धा रिएक्शन किंवा हा सुद्धा ऑप्शन वापरता येतो किंवा वापरावा लागतो. अशा प्रकारे एवढ्या सगळ्या रिएक्शन्स जे आहेत ते आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल या हेडिंग मध्ये स्टडी करायचे आहेत. Now here we are going to study about the first test, that is litmus paper test. आता लिटमस पेपर म्हणजे काय तर 2 प्रकारचे लिटमस पेपर असतात. दिस लिटमस पेपर दे आर युज्ड टू डिटेक्ट द नेचर ऑफ द करस्पॉन्डिंग और गिव्हिंग कंपाऊंड. नेचर म्हणजे एकतर तो कंपाऊंड ऍसिडिक असेल किंवा तो कंपाऊंड बेसिक असेल किंवा ऍसिडिक आणि बेसिक नसला तर तो कंपाऊंड शुअरली न्यूट्रल असेल. आणि हे चेक करण्यासाठी जी पेपरची स्ट्रीप वापरली जाते, छोटीशी स्ट्रीप असते एवढ्याशी ह्याच्याप्रमाणे, तर जी स्ट्रीप वापरली जाते किंवा जो पेपर वापरला जातो त्याला लिटमस पेपर असं म्हणलं जातं. आपल्याकडे 2 प्रकारचे लिटमस पेपर आहेत. एक म्हणजे रेड लिटमस पेपर आणि दुसरा म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर. तर त्यातला हा रेड लिटमस पेपर जो आहे तो बेसिक नेचर डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. दिलेला जो कंपाऊंड आहे त्याचं नेचर बेसिक आहे का नाही हे चेक करण्यासाठी रेड लिटमस पेपर वापरला जातो. तर ब्ल्यू लिटमस पेपर जो आहे तो ऍसिडिक नेचर चेक करण्यासाठी वापरला जातो. जर दिलेला कंपाऊंड बेसिक असेल तर ह्या रेड लिटमस पेपरचा कलर चेंज होऊन तो ब्ल्यू होतो. जर दिलेला कंपाऊंड बेसिक असेल तर रेड लिटमसचा कलर चेंज होतो आणि तो ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होतो. आणि जर दिलेला कंपाऊंड ऍसिडिक असेल तर ह्या ब्ल्यू लिटमस पेपरचा कलर चेंज होतो आणि हा रेड होतो. लक्षात आलं. आणि हे समजण्यासाठी आपल्याला pH इंडिकेटर जो आहे तो माहिती असणं आवश्यक आहे. आता pH इंडिकेटर म्हणजे काय, वी कॅन कॅल्क्युलेट द pH बाय pH स्केल. pH स्केल असते न्यूट्रल द 7 दिस ऑन स्ट्रिप इट इंडिकेट्स न्यूट्रल नेचर. या pH स्ट्रिप वरती 1 पासून 14 पर्यंत स्केल तयार केलेली असते. या स्केल मध्ये जो सेंटर आहे हा न्यूट्रल इंडिकेट करतो, त्या करस्पॉन्डिंग कंपाऊंडचा न्यूट्रल नेचर इंडिकेट करतो. जसं आपण 7 पासून वर जाऊ 1 पर्यंत जाऊ तसं हा कंपाऊंड ऍसिडिक होत जातो. जेवढा जास्त 1 च्या जवळ असेल तेवढा तो जास्त ऍसिडिक असतो. जसं आपण 7 पासून खाली येऊ तसं तो कंपाऊंड बेसिक असतो. तसा तो कंपाऊंड बेसिक असतो. आणि जेव्हा त्याचा pH 7 च्या जवळ असतो त्यावेळी किंवा 7 असतो त्यावेळी तो कंपाऊंड न्यूट्रल असतो. इथे एक्झाम्पल द्यायचं असेल तर वॉटरचं देता येईल आपल्याला. वॉटरचा pH हा नेहमी 7 असतो म्हणजे वॉटर नेहमी न्यूट्रल असतं. परंतु वॉटरमध्ये जर आपण ऍसिड ऍड केलं तर त्या सोल्युशनचा कलर म्हणजे जेव्हा आपण त्याच्यात युनिव्हर्सल इंडिकेटर टाकू त्यावेळी त्या सोल्युशनचा कलर ऍसिडिक दाखवतो. आणि ऍसिडिक कलर इट इज इंडिकेटेड बाय रेड किंवा ऍसिडिक नेचर इट इज इंडिकेटेड बाय रेड कलर. बेसिक नेचर इट इज इंडिकेटेड बाय ब्ल्यू कलर. बेसिक नेचर इंडिकेटेड बाय ब्ल्यू कलर, ऍसिडिक नेचर इंडिकेटेड बाय रेड कलर. आणि हा न्यूट्रल जो आहे हा पेल ग्रीन किंवा ग्रीनिश. पेल ग्रीन किंवा ग्रीनिश कलर जो आहे तो युनिव्हर्सल इंडिकेटर त्या सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर सोल्युशनचा कलर जर पेल ग्रीन किंवा ग्रीनिश दिसला तर तो 7 त्याचा न्यूट्रल pH जो आहे तो 7 अबाउट 7 अँड द कंपाऊंड इज न्यूट्रल. जर त्या सोल्युशनचा कलर पेल ग्रीन पासून वरती रेड कलर कडे जर झुकत असेल जात असेल तर ते सोल्युशन जे आहे ते ऍसिडिक असतं. आणि जर ब्ल्यू कलर कडे झुकत असेल तर ते सोल्युशन ब्ल्यू कलरचं असतं. जर आपल्याला pH चेक करायचं असेल किंवा नेचर चेक करायचं असेल तर बेसिक सोल्युशन काय देणार आहे, कलर ब्ल्यू देणार आहे. ऍसिडिक सोल्युशन काय देणार आहे, कलर रेड देणार आहे.
जर ऍसिडिक सोल्युशन कलर रेड देणार असेल, त्याचा स्वतःचाच कलर रेड असेल, तर ऍसिडिक नेचर चेक करण्यासाठी आपल्याला ब्ल्यू लिटमस वापरावा लागतो. अपोजिट. लक्षात येतंय? ऍसिडिक नेचर त्याचा स्वतःचा कलर रेड आहे, त्यामुळं ऍसिडिक नेचर चेक करण्यासाठी आपल्याला ब्ल्यू लिटमस वापरावा लागतो. हा ब्ल्यू लिटमसचा कलर चेंज होऊन ऍसिडिक कडे म्हणजे रेड होतो. बेसिक नेचर त्याचा स्वतःचा कलर ब्ल्यू आहे, त्यामुळं बेसिक नेचर चेक करण्यासाठी आपल्याला रेड लिटमस वापरावा लागतो. या रेड लिटमसचा कलर चेंज होऊन तो ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होतो. अशा प्रकारे आपल्याला पीएच जो आहे तो चेक करता येतो. आणि ह्या दोन्हीही पीएच या लिटमस पेपर बरोबर जर अल्कोहोलची रिएक्शन केली, कोणताही अल्कोहोल घेतला आणि ह्या दोन्हीही प्रकारचे लिटमस पेपर बरोबर अल्कोहोलची जर रिएक्शन केली, तर ब्ल्यू लिटमस अँड रेड लिटमस या दोन्ही बरोबर त्याची नो रिएक्शन. म्हणजे अल्कोहोल ब्ल्यू लिटमस पेपरचा पण कलर चेंज करत नाही आणि रेड लिटमस पेपरचा पण कलर चेंज करत नाही. जर ब्ल्यू लिटमसचा कलर चेंज केला तर तो ऍसिडिक बनेल, रेडचा कलर चेंज केला तर तो बेसिक बनेल. परंतु हे दोन्हीचाही कलर तो चेंज करत नाही, आहे असाच राहतो. म्हणजे या दोन्हीवरती त्याची कोणत्याही प्रकारची रिएक्शन होत नाही. देअरफॉर अल्कोहोल्स आर न्यूट्रल इन नेचर. अल्कोहोल्स आर न्यूट्रल इन नेचर म्हणजे ते ऍसिडिक पण नाही आहेत आणि बेसिक पण नाही आहेत. यात अल्कोहोल्स आर न्यूट्रल इन नेचर. लिटमस पेपर बरोबर ते कोणत्याही प्रकारची रिएक्शन देत नाही. नाउ हियर सेकंड टाइप ऑफ रिएक्शन, इट इज रिएक्शन विथ बेसेस. आताच आपण बघितलं अल्कोहोल्स आर न्यूट्रल. जर ते न्यूट्रल असतील म्हणजेच काय, जर ते ऍसिडिक नसतील तर ते बेस बरोबर रिएक्ट होतील का? नाही. नो रिएक्शन. अल्कोहोल प्लस एनी बेस, कोणताही बेस असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारची रिएक्शन मिळत नाही. नो रिएक्शन. अल्कोहोल हे स्वतः न्यूट्रल असल्यामुळे कोणत्याही बेस बरोबर ते रिएक्ट होत नाही. परंतु जर स्ट्रॉंग बेसिक अल्कली मेटल्स जे आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि ते बेसिक नेचरमध्ये आहे, त्यांचं स्वतःचं नेचर खूप जास्त स्ट्रॉंग बेसिक आहे, अशा अल्कली मेटल्स बरोबर जर अल्कोहोलची रिएक्शन केली तर मात्र थोड्या प्रमाणामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात अल्कोहोल आणि या अल्कली मेटल्स बरोबर रिएक्ट होतात. दे गिव्ह करस्पॉन्डिंग अल्कोऑक्साइड विथ इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. दॅट मीन्स ऑन रिएक्शन विथ strong alkali metals, स्ट्रॉंग अल्कली मेटल्स म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम, या दोघांबरोबर जेव्हा ते रिएक्ट होतात, when ROH react with sodium metal, it will give corresponding RONA, that is sodium alkoxide. And in this reaction hydrogen gas is eliminated or liberated. Hence here we require 2 molecules of sodium and 2 molecules of alcohol. That means alcohol on reaction with strong alkali metal like sodium or potassium, they give corresponding sodium alkoxide or potassium alkoxide with evolution of hydrogen gas, but they do not react with any regular bases. Okay. Now here we are going to study about the second type of reactions, that is reactions involving breaking of OH bond. त्याच्यातली पहिली रिएक्शन आता आपण बघणार आहोत, ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. आताच आपण बघितलं लिटमस पेपर बरोबर अल्कोहोल रिएक्ट होत नाही, म्हणजे लिटमस पेपर
च्या रिएक्शन मध्ये अल्कोहोल्स दे आर न्यूट्रल इन नेचर. दुसरी रिएक्शन आता आपण बघितली रिएक्शन विथ बेसेस. जे रेग्युलर बेसिस आहेत त्या बेसिस बरोबर सुद्धा अल्कोहोल रिॲक्ट होत नाहीत, परंतु स्ट्रॉंग अल्कली मेटल्स असतील तर मात्र अल्कोहोल रिॲक्ट होतो अँड इट इंडिकेट्स व्हेरी लेस ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. आणि हेच आपण इथं चेक करणार आहोत की ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल ॲसिडिक आहेत, परंतु ते व्हेरी वीक ॲसिड का आहेत किंवा त्याचं ॲसिडिक कॅरेक्टर जे आहे ते एवढ्या कमी प्रमाणात का आहे. त्याच्यासाठी आपल्याला डिसोसिएशन ऑफ अल्कोहोल इन वॉटर मॉलिक्यूल चेक करावं लागेल. इन वॉटर मॉलिक्यूल किंवा इन सोल्युशन विथ वॉटर इन ॲसिडिक मीडियम it will form अल्कोक्साइड आयन प्लस H3O प्लस. या अल्कोक्साइड आयन मध्ये हा ऑक्सिजन जो आहे इट इज निगेटिव्हली चार्ज निगेटिव्ह डेल्टा अँड हा आर ग्रुप जो आहे इट बिकम्स पॉझिटिव्ह डेल्टा. इट इज अल्कोक्साइड आयन अँड इट इज अल्कोहोल. आता अल्कोहोल मध्ये इथं काय होत आहे तर बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. हियर दिस बॉन्ड बिटवीन हायड्रोजन अँड ऑक्सिजन इट गेट्स ब्रोकन अँड दिस हायड्रोजन गेट्स कंबाइंड विथ वॉटर मॉलिक्यूल अँड इट विल फॉर्म द H3O प्लस दॅट इज प्रोटोनेटेड वॉटर. आता या प्रोटोनेटेड वॉटरच्या फॉर्मेशन मध्ये हा जो अल्कोक्साइड आयन तयार होतो दिस अल्कोक्साइड आयन या अल्कोक्साइड आयन मध्ये हा जो आर ग्रुप आहे इट हॅज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इन दिस अल्कोक्साइड आयन. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट शॉर्टली इट इज also written as plus I effect. हे समजण्यासाठी आपल्याला अगोदर इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स द परमनंट पोलरायझेशन ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि याच्यामध्ये परमनंट पोलरायझेशन झालेलं आहे. हे परमनंट पोलरायझेशन कशामुळे झालं ड्यू टू द डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज ऑफ द ॲटम्स बॉन्डेड विथ द कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जे इलेमेंटचे ॲटम इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे हे परमनंट पोलरायझेशन झालेलं आहे. इन केस ऑफ अल्कोहोल हियर ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द कार्बन इन द आर ग्रुप. हेन्स इट विड्रॉज शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. हा ऑक्सिजन काय करेल या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्वतःकडे खेचून घेईल. देअरफॉर इट बिकम्स निगेटिव्हली चार्ज and the carbon in R group it becomes positively charged and this permanent polarization is called as inductive effect. आता इथं आपण आणखी एक शब्द दिलेला आहे की प्लस आय इफेक्ट और पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हे परमनंट पोलरायझेशन जे आहे व्हेन इट इज ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हे परमनंट पोलरायझेशन जे आहे इफ इट इज ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लाईक आर या ठिकाणी काय असेल अल्काइल ग्रुप. हा अल्काइल ग्रुप जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यामुळं इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं इंडक्टिव्ह इफेक्ट तयार होत असेल किंवा परमनंट पोलरायझेशन तयार होत असेल देन इट इज नोन ॲज प्लस आय इफेक्ट और पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि जर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कुणाला म्हणायचं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर असेल परमनंट पोलरायझेशन इफ इट इज कॅरीड आउट आर फॉर्मड ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप देन इट बिकम्स मायनस आय इफेक्ट. या ठिकाणी फक्त हा प्लस आय इफेक्ट लक्षात ठेवा. इट इज ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुप. ह्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुपमुळे काय होतंय हा पॉझिटिव्ह आय इफेक्ट and this electron donating R group it stabilizes the alkoxide ion.
या अल्कोऑक्साईड आयनला हा पॉझिटिव्ह आय इफेक्ट जो आहे तो स्टॅबिलाइज करतो आणि अल्कोऑक्साईड आयन स्टॅबिलाइज झाल्यामुळं काय होतं तर रिव्हर्सिबल रिॲक्शनमुळे किंवा डायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमुळे हा तयार होणारा अल्कोऑक्साईड आयन अगेन इट इज कन्वर्टेड इनटू अल्कोहोल और इट इज लेस आयोनाइज्ड इन वॉटर गिविंग H+ आयन्स. ऍसिड कुणाला म्हणायचं वेन द कंपाऊंड ऑर द सोल्युशन इट गिव्स पॉझिटिव्ह H+ आयन्स मोर H+ आयन्स इन द सोल्युशन. जर एखादा कंपाऊंड सोल्युशनमध्ये H+ आयन्स जास्त लिबरेट करत असेल तर त्याला ऍसिड म्हणायचं आणि जर OH- आयन्स जास्त लिबरेट करत असेल तर त्याला बेस म्हणायचं. इथं अल्कोहोलच्या बाबतीत लिबरेट काय होणार आहे तर H+ कारण ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथं H+ लिबरेट होत असल्यामुळं हा ऍसिडिक असेल परंतु हा वीक ऍसिड आहे व्हेरी व्हेरी वीक ऍसिड आहे. का व्हेरी व्हेरी वीक ऍसिड आहे ड्यू टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामुळे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुपमुळे आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुप काय करतो तर इट स्टॅबिलायझेस अल्कोऑक्साईड आयन आणि अल्कोऑक्साईड आयन स्टॅबिलाइज झाल्यामुळं काय होतं देअरफॉर अल्कोहोल undergo ionization in very less amount. In very less amount or very less quantity. Therefore, alcohols are very weak acids. हे कमी ऍसिड किंवा वीक ऍसिड्स का आहेत अल्कोहोल्स मध्ये इट इज ड्यू टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दॅट इज प्लस आय इफेक्ट इट इज ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुप काय करेल इट स्टॅबिलायझेस द अल्कोऑक्साईड आयन आणि अल्कोऑक्साईड आयन स्टॅबिलाइज झाल्यामुळे काय होईल तर अल्कोहोल अंडरगो आयोनायझेशन इन व्हेरी व्हेरी लेस अमाउंट और व्हेरी व्हेरी लेस क्वांटिटी. हेन्स अल्कोहोल्स आर व्हेरी वीक ऍसिड्स. In this lecture, now here we will stop. In the next lecture we will see the next reactions. Okay, thank you.